महायुतीच्या नेत्यांनी मिळून निर्णय घेतलाय। बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा, रवींद्र चव्हाण यांच्या सूचना। तर सर्व जागांवर महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त। विधान परिषद निवडणुकीमध्ये शिंदेंच्या सेनेतील 2 बंड शमले। छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या जागेवरून सत्तार माघार घेणार, तर रायगडमध्ये देखील शिंदेंच्या शिवसेनेच्या जुईली दळवी यांचा अर्ज मागे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गोगावले आणि दळवींमधील नाराजी दूर। अर्ज मागे घेण्यावरून महेंद्र दळवी नाराज होते, तर परिषदेच्या बदल्यात गोगावलेंना रायगडचं पालकमंत्री पद मिळणार। नाशिकमध्ये बंडखोर गीते बंधूंच्या माघारीसाठी शिंदेंच्या सेनेचे शर्थीचे प्रयत्न सुरू। मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये तळ ठोकून, मात्र गणेश गीते आणि गोकुळ गीते नाशिकमधून गायब। कार विरोधात आंदोलन, महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी विरोधात मोर्चा। रस्त्यावर चूल मांडत महिलांची जोरदार घोषणाबाजी। रोहित पवार, जितेंद्र आव्हाडांसह पवारांचे राष्ट्रवादीचे नेते आंदोलनात सहभागी। पुणे विषारी दारू प्रकरणात आणखी 4 पोलीस निलंबित। आतापर्यंत पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागातील 29 जणांचं निलंबन, तर पोलिसांकडून मिथेनॉल विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या। राज्यात विविध ठिकाणी औषध आणि प्रशासनाच्या कारवाईचा धडाका। माजलगावातील 3 नामांकित स्वीट मार्टवरून पेढे आणि खाद्यतेलाचे नमुने जप्त। अकोल्यामध्ये भेसळयुक्त तुपाचा संशय, तर दौंडमधील गुळ उत्पादकांवरही कारवाई। कर्नाटकात DK शिवकुमार सरकारचा शपथविधी। बंगळुरूतील लोकभवन परिसरामध्ये सोहळा। सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर शिवकुमार पदभार स्वीकारणार। मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांसह 34 सदस्यांना स्थान मिळणार।